औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. तर उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरूनही टोला. सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलम लावली. नागपुरात राडेआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी. व्हिडिओ व्हायरल. नागपूर राडा दरम्यान बालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध. सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी सुरू. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद. तर आडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार. आंबेडकरांचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता. कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. घर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्याच गावामध्ये शासनाने पक्क घर बांधून देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबाच्या कामाला सुरुवात. दिलेला शब्द शिंदेंकडून पूर्ण. पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये घर उभारणार. अंगावर सोनं आणि टेबलावर पैशाचं बंडल ठेवून वाळू माफियांचा रील. पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न. भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीमधल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी. राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांचा शासनाने सर्व्हे करावा. चित्रा वाघ यांची विधान परिषदेत मागणी. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये उतरलं. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हास्य. दादरचा कबूतरखाना स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून बैठकीचं आयोजन. प्राणी संघटनेकडून कबूतर आकाशातील पिल्ल अशा आशयाचे पोस्टर दाखवून दयाळूपणा दाखवण्याचं आवाहन. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज. एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा. इच्छुकांचा सवाल. सूत्रांची माहिती. भविष्यात मोठी एमपीएससी भरती. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा. यूपीएससी प्रमाणे एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असावं असा प्रयत्न करणार. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये परीक्षा घेणार. फडणवीसांची माहिती.